बाजारातले मैद्याचे नूडल्स मुलांना आपण रोज देऊ शकत नाही. यासाठी नाही होममेड नूडल्स घरच्या साहित्यातले अगदी आठवड्यातून 2दा मुलांना करून घातले ना तरीसुद्धा बाधणार नाहीत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजातांना सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर रेसिपीला सुरुवात करूया. होममेड नूडल्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी तव्यामध्ये तेल घेतलं आहे. तर तवानं तुमच्याजवळ लोखंडी असेल तर तो घ्या. तर तवा नूडल्स फ्राय करतो आहे आपण. आता तेल गरम झालं होतं, त्यामध्ये 5-6 लसूण बारीक चिरल्या होत्या, 1-2 हिरवी मिरची बारीक चिरल्या होत्या. आता लांब असा कोबी चिरून घेतला आहे, गाजरसुद्धा असा लांब चिरून घेतला आहे आणि हे थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ आणि नंतर कांदापात घालू. तर कांदापात लवकर भाजली जाते यासाठी म्हणून. तर या भाज्या ना खूप जास्त न शिजवता आपण नेहमीचे आपले नूडल्स बनवतो बाजारातले तसेच बनवायचे, त्याच पद्धतीने बनवतो आहे. पण हे नूडल्स फक्त आपले घरच्या साहित्यातले आहेत. तर आता तुम्हाला माहितीसुद्धा असतीलच, पण पाहूया आपण ते पुढे. आणि पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित भाज्या ना परतवून घ्यायच्या तेलामध्ये. लगेचच इथे मी कांदापात घातली. तर भाज्या ना गाजर, कोबी, सिमला, फरसबी, कांदापात अशा भाज्या घेतल्या त्या ठिकाणी. तर सर्वच याच भाज्या वापरल्या जातात नूडल्समध्ये. आणि हे नूडल्स ना अगदी आपण जे पॅकेटमधले नूडल्स बनवतो ना तर तसेच बनतात. अगदी कुणाला कळणारसुद्धा नाही की हे होममेड नूडल्स आहे तसे. तर भाज्या व्यवस्थित भाजल्या गेल्या तर मसाले घालून घेऊ. काळी मिरी पावडर आणि चाट मसाला थोडा घालून घ्यायचा आहे. तर काळी मिरी पावडर तिखटसाठी वापरतो आहे आपण आणि चवसुद्धा येते. तर मिरचीसुद्धा 2 बारीक चिरून घातल्यात मी फोडणीमध्ये. आता या भाज्यांना खूप जास्त ओव्हर कुक करायच्या नाही आहेत आणि थोडं मिक्स करून घेऊ. व्यवस्थित परतून झालेत. आता लगेचच हे नूडल्स घालून घेऊ. तर नूडल्सचे गाळायला ठेवले होते मी आणि पाहू शकता अगदी समजतसुद्धा नाहीत की होममेड नूडल्स आहे तसे. तर आपण पुढे पाहूया हे कशाचे नूडल्स बनवलेत मी. आणि चवीनुसार थोडंसं मीठ, सॉस घालायचे आहेत, सोया सॉस थोडासा, चिली सॉस. तर चिली सॉसमुळे ना तिखटपणा येतो छान नूडल्सला. थोडं टोमॅटो केचप घातलं तरीसुद्धा चालेल. आणि साधारण 1 चमचाभर इतका सोया सॉस घातला आहे मी. तर भाज्या तर चांगल्या भाजल्या होत्या. तर आता हे असे 2 चमचे घेतलेत मी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर अगदी समजतसुद्धा नाही आहेत की घरी बनवले तसे नूडल्स. अगदी आपले बाजारच्या पॅकेटमधले बनवतो ना तसेच चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा तसेच दिसतात. पण बाजारातल्या मैद्याच्या नूडल्सपेक्षा ना हे आपले होममेड नूडल्स अगदी चवीला आणि पौष्टिक मुलांना हवं तेव्हा आपण बिनधास्त करू शकतो. असे हे पौष्टिक नूडल्स बनले जातात. आणि व्यवस्थित मिक्स केले मी. तर रेड चिली सॉस घातला आहे मी तिखटपणासाठी थोडा आणि सोया सॉस थोडा कमी वाटत होता तर अजून थोडा घातला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे. पाहू शकता त्या ठिकाणी आपले मस्त असे होममेड नूडल्स बनून तयार आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर आता आपण पाहूया हे नूडल्स मी कशाचे बनवलेत ते. तर हे नूडल्स मी ना पाहू शकता आपल्या घरच्या साहित्यातले कुरडई घेतली. तर ही कुरडई तांदळाची कुरडई किंवा गव्हाची घ्यायची. तर आज मी गव्हाची घेतली होती आणि ही आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायची. आपले नेहमीचे नूडल्स आपण बाजार पॅकेटमधले शिजवतो ना तसेच. तर अगदी पौष्टिक अशी गव्हाची कुरडई चवीला अशी ही असल्यामुळे आपण मुलांना हवं तेव्हा आठवड्यातून 2 वेळा जरी नूडल्स करून घातले ना तरी छानच. तर आता हे बुडतेल इतपत पाणी घेतलं आहे मी आणि या पाण्यामध्ये ना व्यवस्थित शिजवून घेऊ. तर हे घरचे नूडल्स बोलूया आपण. व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. आता पॅकेटमधले तयार नूडल्स आपण अर्धवट शिजवत असतो, पण हे जे आपली कुरडईचे नूडल्स आहेत ना मग ते तांदूळचे असू दे कुरडई किंवा गव्हाचे असू दे अगदी व्यवस्थित ते आपल्याला शिजवून घ्यायचे. साधारण 6 ते 7 मिनटामध्ये व्यवस्थित शिजली जाते. हे नूडल्स आता व्यवस्थित आपले शिजले गेलेत. व्यवस्थित ते तुटले जातात इथपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचेत. मग ते तांदूळचे असू देत
कुरडई किंवा गव्हाची असू देत, चाळणवर काढून घेतलेत या पद्धतीने आणि पातेल्यामध्ये गार पाणी घेतलं होतं. या गार पाण्यामध्ये टाकून पुन्हा चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि तव्यामध्ये फोडणी करून भाज्या घालून त्यामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेत. तर अगदी आपले होममेड असे नूडल्स या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्ही कधी बनवलेत का ते सुद्धा सांगा. आणि ही नूडल्स रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.